नमस्कार. उन्हाळ्यामध्ये वर्षभर टिकणारे वाळवणीचे प्रकार भरपूर केले जातात. त्यातीलच हा एक वाळवणीचा पदार्थ म्हणजे सांडगी मिरची. सांडगी मिरची विविध पदार्थांची चव वाढवते. दडपे पोहे, दही पोहे किंवा दही भात ह्याला जर ही मिरची चुरून लावली तर अतिशय सुंदर पदार्थ लागतात, रुचकर लागतात अशी ही सांडगी मिरची. तर चला मी कशी केली तुम्हाला सांगते. सुरुवातीला मी मोहरीची डाळ भाजून घेतली, त्याच्यानंतर धने भाजून घेतले, छान खरपूस होईपर्यंत भाजायचे आणि यानंतर मेथ्या भाजून घ्यायच्या. अगदी छान खरपूस मंद आचेवर असे हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे. हे बघा मोहरीची डाळ, धने, जिरे आणि मेथ्या. आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. सुरुवातीला मी मेथी बारीक करून घेतली आणि बाजूला काढली, म्हणजे थोडीशी अंदाजाने घालायला, कारण का नंतर कडू नको व्हायला म्हणून हे बाजूला काढून घेतली याची पावडर. आणि धने, जिरे हे बारीक करून घेतलं आणि त्याच्यातच नंतर मी ही मोहरीची डाळ भाजलेली ती घातली आणि थोडीशी बाजूला ठेवली बरं का. आणि हे मस्त मिक्सर केलं आणि आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे. ही मेथी पावडर घातली, त्याच्यानंतर 2 चमचे हिंग घालायचा, नंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, 1 चमचाभर हळद. हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि ही मोहरीची डाळ बाजूला ठेवली होती ना तर ती घातली, कारण काय आहे ना ती अर्धी अर्धी मोहरीची डाळ आली ना की छान दिसायलाही छान दिसतं आणि छान लागतं. आणि हे मी 5-7 लिंबू अशी अर्धी अर्धी करून कापून घेतली आहे. आता ह्याचा रस घालायचा त्याच्यामध्ये. या मसाल्याला खूप ओलसर पण करायचं नाही आणि अति कोरडंही ठेवायचं नाही, मोठका होईल एवढेच त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा. आता या मिरच्या मी अशा मध्ये चीर मारून घेतली. ह्याच्यामध्ये अजिबात बिया नाही आहेत, काही काही बिया आहेत, पण तुम्ही काढल्या तरी चालतात, नाही काढल्या तरी चालतात. तसा मस्त मसाला एकजीव करून घेतला आणि नंतर हा त्या मिरच्यांमध्ये भरायचा. मिरचीला एक काप देऊन मस्त असा दाबून दाबून भरायचा, म्हणजे त्याचा खुळखुळा नाही झाला पाहिजे बरं का, तरच ती मिरची छान लागते. अगदी जेवढा बसेल तेवढा असा दाबून दाबून तो भरायचा. तर अशा सगळ्या मिरच्या मी मध्ये चिरून घेतल्या आणि त्याच्यामध्ये बसेल एवढा मी मसाला भरला. आणि नंतर ह्या सगळ्या खाली बसून माझ्या सासूबाईंनी मदत केली. आम्ही दोघींनी मिळून ह्या मिरच्या भरल्या आणि मी त्यांना चिरून दिल्या अशा मिरच्याला काप मारून आणि त्यांनी त्या छान भरल्या एकसारख्या. खूप सुंदर दिसतात आणि ह्या इतक्या चवदार लागतात ना मिरच्या. आणि काय वर्षभर टिकतात, कारण का ह्याच्यामध्ये पाण्याचा कुठलाही वापर केलेला नाही आहे. त्या सुरुवातीला धुवून पुसून स्वच्छ कोरड्या करून मगच ह्या भरायच्या, त्याच्यामुळे ह्या वर्षभर टिकतात. ह्याला अजिबात बुरा येत नाही. आपल्या पदार्थाची चव वाढवणारा किंवा मग तोंडी लावणीचा अगदी पारंपरिक एकदम रुचकर प्रकार म्हणजे ही सांडगी मिरची. अतिशय छान लागते. तर अशा सगळ्या आम्ही मिरच्या करून घेतल्या, मस्त भरून घेतल्या आणि त्या वाळवत ठेवल्या. तशा बघा मस्त झाल्या होत्या आणि सुरुवातीला जरा उशिरा झाल्या ना म्हणून मी खिडकीतच वाळवत ठेवल्या. आणि ह्या वाळायला 8 ते 10 दिवस लागतात. मस्त कडकडीत उन्हात अशा ह्या वाळवायच्या आणि वाळवून झाल्यानंतर ह्या खायला तयार. तर कशा वाटल्या नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.